तर सलामीची जोडी आपण पाहू शकता, जितू आणि चिराग ही जोडी आपण मैदानात पाहू शकता. पाहू शकता जितू एक यंगस्टरला आपण पाहू शकता, चिरागला. जितू भरपूर वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे. पंचांना विनंती असणार आपण बघा 25 मिनिटात एक इनिंग संपेल असं आपण वेळ द्या खेळाडूंना, कारण का आता थोडासा वेळ आपल्याकडे कमी आहे. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. स्पर्धेचा दुसरा दिवस. आज पाहिजे कोणता संघ चांगला परफॉर्मन्स करून पुढच्या फेरीत दाखल होतोय, तर आपण पाहू शकता कटआउट जे आज आपल्यात नाही आहेत. रमदास दादा आपण तर आज आपल्यात नाही आहेत. त्यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागला तर 7,777 रुपयाचं पारितोषिक आपण बघितले तर मुकेश दादा पाटील यांच्याकडून मिळणार आहे. पाहिजे कोणता खेळाडू नशिबवान ठरतो आणि कोणत्या खेळाडूचं आपण त्या कटआउटला चेंडू लागतोय. जर तब्बल विचार केला ना आपण मैदानाच्या भोवताली 27 कटआउट लागले. पंचांच्या भूमिकेत जतीन भुया, निरंजन सावंत आणि आपण कल्याण आणि फैयाजला आपण पाहू शकता. मॅनफ्रॉम मुंब्रा. चला जुना चेंडू द्यायचा आहे. शेखर शर्मा देखील येत आहेत. स्वागत आहे शेखर शर्मा. आपले खूप चांगले व्यक्तिमत्व आणि खूप चांगले क्रिकेटला नेहमी सहकार्य असतं. जेव्हा मी खांबालपाड्यात जेव्हा खांबालपाडा संघाने मॅचेस आयोजित केले, शेखर शर्मा 100% देण्याचा कमेंट आपण ते काम करतात. आपण खेळाडूंना आपण तर आमच्या समालोचकांना नाश्ता असतो, अजून काही काम असो, त्यांच्या माध्यमातून भरपूर देखरेख केली जाते. पूर्णपणे ते स्पर्धेत झोकून देतात स्वतःला. चला मॅचच्या दिशेने जाऊया. तर सलामीची जोडी जितू आणि चिराग आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर येतो चिंचोडच्या पाड्या संघाकडून. पहिलं षटक घेऊन येतो P1 मधलं यावेळेला संदीप येतोय. म्हणजे संदीप कशा प्रकारे येतात गोलंदाजी करतोय, कारण पंचांच्या भूमिकेत निरंजन सावंत आणि जतीन भुया मॅनफ्रॉम कल्याण आपण पाहू शकता. ऑन साईडला क्षेत्रक्षण जितूसाठी तैनात केलंय यावेळेला. फाईन लेगला थोडंसं डीप मध्ये तैनात केलं. बॅकवर्ड स्कोअर लेगला एक क्षेत्रक्षण मिड ऑन आणि एक क्षेत्रक्षण मिड विकेटला तैनात केलंय. ऑफ साईडला क्षेत्रक्षण आपण शॉर्ट थर्डमॅन, एक क्षेत्रक्षण टिपिश कव्हर आणि एक मिड ऑफला क्षेत्रक्षण तैनात आहे आणि एक क्षेत्रक्षक आपण होते लॉंगर रिजन मध्ये थोडंसं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये त्याला तैनात केलंय. गोलंदाजी मार्कवर येतं पहिलं षटक घेऊन यावेळेला आपण पाहू शकता. संदीपला आपण पाहू शकता. संदीप कशा प्रकारे गोलंदाजी करतोय P1 मध्ये. समोर फलंदाज देखील तेवढाच मोठा आहे जितू शेलार. जितू शेलार इथून कशा प्रकारे स्टार्ट देतोय. मॅच आपण पाहिली ना आपण चिंचोडचा पाडा विपक्ष स्वर्गीय शिवाजी शेलार 11 खंबालपाड्यामध्ये आपण मॅच पाहतोय. आज दादा आपल्यात नाहीये, त्यांच्या नावाने हा संघ परफॉर्मन्स करतोय. संदीप गोलंदाजी मार्कवर. एक लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे आमच्या समालोचक कक्षाकडून. गेम ऑन. स्ट्रायकिंगला जितूला आपण पाहू शकता. पहिला चेंडू ऑन साइड आडव्या बॅटने फेकून देतोय. चेंडू खूप लांब जाऊन विसरतो यावेळेला. षटकार. कदाचित असं वाटलं एक वेळेला की चेंडू डायरेक्ट आपण ते कटआउटला हिट होईल. पहिला चेंडू आणि ऑन साइडला काय पॉवरफुल बॅटिंग बघायला मिळेल. षटकाराने आगाज करतो जितू. पुढे संदीप गोलंदाजी मार्कवर. संदीप पात्रे लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय आमच्या समालोचक कक्षा एंडकडून. सेकंडला जितू शेलारला आपण पाहू शकता. चेंडू वेल लेफ्ट केलाय, सोडून देत आहेत. पंच वाईट चिखून करतायत. बघा थोडासा दबाव महसूस होतो यावर गोलंदाजावर, कारण पहिला चेंडू ती षटकार आणि त्यानंतर बस दिशेपासून थोडासा भरकटताना पडतोय. दिशाहीन गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज संदीप. पुढे त्या गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय संदीप. गोलंदाजी मार्कवर टाकला जितू शेलारला आपण पाहू शकता. पहिल्या षटकात पुढचा चेंडू. चेंडू पुन्हा एकदा खूप चांगला फटका. पॉवर प्लेचा योग्य वापर करतो यावेळेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतो यावेळेला. मिड विकेटला क्षेत्ररक्षण थोडंसं आपण मिसफील्ड झाली यावेळेला, त्याचा फायदा उचलला जितू आणि आपण त्या चिराग या जोडीने. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 9 धावा. चांगली बॅटिंग बघायला मिळते जितूच्या माध्यमातून. षटकार आल्यानंतर बघा घाई करत नाहीये, कारण आपण त्या कार्पेटच्या माध्यमातून चेंडू गेला होता मिड विकेटला आणि मिसफील्ड देखील झाली होती तिथे. पुढे गोलंदाजी मार्कवर संदीप. थोडंसं क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल करतो यावेळेला. मिड विकेटच्या क्षेत्रक्षेत्रात थोडंसं डीप मध्ये घेतो यावेळेला. मिड ऑफच्या क्षेत्रक्षेत्राला गेलं थोडंसं डीप मध्ये घेतो. एक क्षेत्रक्षेत्र आता लॉंग ऑफला तैनात केलं जात आहे आमच्या सरळ व्यासपीठास आपण समालोचन कक्षा समोर. संदीप पुण्यात
गोलंदाजी मार्कवर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. संदीप गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होतो. स्ट्रायकला जितूला आपण पाहू शकता. जितू शेला चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत. चेंडू यावेळेला इनफिल्डच्या वरून उडवला. चेंडूला पॉवर प्लेचा योग्य वापर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण क्षेत्ररक्षक जातो लॉंग करून. निखिल चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात 11 धावा दुहेरी अंकामध्ये धावा आपण पाहू शकता. जितूचा विचार केला तर आत्ताच पदयात्रा करून आले तर थोडंसं दुःख आपण थकाना महसूस करतो. पण आता मात्र स्वतःला सावरून चांगली बॅटिंग देखील करतायत. सलामीला आले आहेत. आत्मविश्वास दाखवलाय की मी बॅटिंग करू शकतो मैदानावर जाऊन आणि त्या आत्मविश्वासाने तो बॅटिंग करतोय. संदीप पुणेचा गोलंदाजी मार्कवर टाकला. जितू शेलार चेंडू यावेळेला टायमिंग खूप चांगलं होत आहे. पंच नोचा इशारा करतायत आणि 1 मिनिटात या चेंडूवरती 7 धावा षटकार आणि 1+. पॉपिंग क्रीज आहे ना, तिला कदाचित पाय स्पर्श झाला असावा. आणि येणारा चेंडू फ्रीट. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता वेगाने वाढते. 18 धावा. स्वर्गीय शिवाजी शेलार 11 खंबालपाडा संघ चांगला स्टार्ट दिला जितूने. खास करून 2 षटकार आले त्याच्या बॅटमधून. हा फ्रीटचा चेंडू आता मात्र दावत मेजवानी असणारे आणि ती कबूल करतोय कपाचे. जितू चांगली बॅटिंग करतोय. चांगल्या लय मध्ये बॅटिंग करतोय. संदीप पुणेचा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. फ्रीटचा चेंडू. जितू काय करतोय आता. चेंडू वेल्लेप केला. यावेळेला पंच वाईट शिकून करताय. धावांच्या दबाने भर. धावसंख्या 19. फ्रीट कंटिन्यू असणारे. दबाव थोडंसं बघायला मिळतं संदीप वरती. जी लाईन आणि लेन त्यांना ती मिळत नाही कारण जितू आक्रमक फलंदाजी करतोय. जितूचा स्टान्स बघा खेळण्याचा कसा आहे. कारण पूर्णपणे स्टंप कव्हर करून खेळतो. ऑफ स्टंपवर येतोय आणि तिथून मात्र चांगली बॅटिंग करतोय. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला संदीप लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. स्ट्रायकरला जितू शेलार. चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला. सुरेख टायमिंग. चेंडू जातो यावेळेला वाईड इश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून षटकार. यंगस्टर आहे पण आता आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागणार आहे कारण जितू सारखा फलंदाज तुमच्या समोर आहे तर सिंगल काढू आपण जास्तीत जास्त स्ट्राईक ना जितूकडे देणं फार गरजेचं आहे. संदीप पुणेचा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला चिरागला आपण पाहू शकता. संदीप तो चिराग. चेंडू यावेळेला पुन्हा एकदा आपण लाईन पाहावी लागणार आहे. पंच वाईड चिखून करतायत. वंत दमेने भर. धावसंख्या 10 फलकात 27 धावा आपण पाहू शकता. बघा जितू लगेच त्याला सांगतो की कशा प्रकारे तुला शॉर्ट सिलेक्शन करायचं होतं यावेळेला. अरे यंगस्टर आहे. आत्मविश्वास देणं फार गरजेचं आहे. जितूकडे भरपूर आत्मविश्वास आहे आणि तो आत्मविश्वास आपण चिरागला देखील देतो की कशा प्रकारे तुला बॅटिंग करायची. घाई करायची नाही. संदीप पुणेचा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होता. स्ट्राईकला चिरागला आपण पाहू शकता.
हा चेंडू अडव्या बॅटने खेळायचा होता ऑन साईडला शरीराचा वेध घेणारा चेंडू डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धावफल कधी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात स्वर्गीय शिवाजीदास इलेव्हन खंबालपाडा संघाने खूप चांगली सुरुवात केली. 27 धावा आपण होते, एकही गडी बाद झाला नाहीये. 10 चेंडूचं षटक फेकलं संदीपने. तपायचं येणारा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतो P2 मध्ये. इथून चांगला वापसी करावी लागणार आहे. जितू सारखा फलंदाजाने आक्रमक फलंदाजी करतो. त्या बॅटमधून तब्बल 3 षटकार आले. आता पाहायचं येणारा गोलंदाज इथून मात्र चांगली गोलंदाजी करून इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करतो का पाहायचंय. अभिजित येतोय, एक चांगला क्रिकेटपट्टू देखील, आपण ते कबड्डीपट्टू देखील आहे आणि एक चांगला क्रिकेटर देखील आहे. आता इथून पाहायचंय कॅप्टन आहे. कॅप्टन आता आपण त्या विश्वासाला की ते गोलंदाजी करतो का, विकेट टेकिंग गोलंदाजी करतो का पाहायचंय. राजा जाधव देखील येत आहेत, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. एक चांगले 40+ आपण ते खेळाडू देखील आहेत. अभिजित गोलंदाजी मार्कवर. चला जरा वेळ कमी घ्या, थोडस सहकार्य करा चिंचवडचा पाडा संघ. अभिजित गोलंदाजी मार्कवर. पाहिजे अभिजित कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतो. एक अष्टपैलू खेळाडू आहे अभिजितचं देखील. आपण बघितलं तर TDPL मध्ये सिलेक्शन झालं होतं. अभिजित गोलंदाजी मार्कवर. मोठा गाव एंड कडून स्ट्रायकला जितू शेला खूप चांगली बॅटिंग करतो. आता 3 षटकार दाखवलेत. हा चेंडू यावेळेला ड्राईव्ह करायचा होता, बॅटची काढा घेऊन आपण चेंडू जातो याला गली रिझन फलंदाज बाद. दिलंय खूप चांगली इनिंग खेळला आपण. आक्रमक अशी इनिंग केली त्याने. 3 षटकार देखील दाखवले आणि आपल्या संघाला फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय. आता पाहायचं कॅप्टन येतो यावेळेला नितेश येतोय आणि चिरागी जोडी आता मैदानात कशा प्रकारे खेळ करतोय. स्टार्ट तर खूप चांगला मिळालाय. अभिजितने मात्र यश संपादन करून दिलंय. स्वतः संघ नायक आणि ब्रेक थ्रो मिळून दिलाय महत्वपूर्ण. विकेट कोणाची मिळवली तर जितू शेलारची. साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट पॉईंट लेगला आपण एक क्षेत्ररक्षण थोडासा डीप मध्ये पाहू शकता. स्क्वेअर लेगला शॉर्ट विकेटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. बडी लॉंगर डीप मध्ये जाईना ते. अभिजित फुल टॉस यावेळेला आडव्या बॅटने चेंडूला कार्पेटच्या मध्ये गॅप न खेळला. यावेळेला चेंडू गेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरनं चेंडूला फीड करतो. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. असं का धाफल करते आपण पाहू शकता. 29 धावा. तिसऱ्या पंचांची मागणी केली यावेळेला. भैया सर यायचं आपण लवकर. भीमर चेंडूसाठी आपण तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. भैया सर मॅनफ्रॉम आपण फेअर डिलिव्हरी. टीव्ही गमावलाय. एकच रिव्ह्यू आणि तो तुम्ही गमावला तर तुम्हाला मिळणार नाहीये. तर इथून पाहायचं रिव्ह्यू गमावलं ते आता हरकत नाहीये, पण आता चांगली बॅटिंग करावी लागेल. नितेश कॅप्टन आहे. बऱ्याचशा अशा इनिंग पाहिल्या आहेत आम्ही की ह्या फलंदाजाने ना जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा मात्र चांगली बॅटिंग केली, पण आता मात्र चांगला स्टार्ट मिळालाय. अभिजित गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू खूप चांगला होता. ऑन साईडला शपल होऊन खेळायचं तर यावेळेला सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. वेग प्रचंड आहे अभिजितकडे आणि चांगली गोलंदाजी करतोय. विकेट मिळाल्यानंतर बघा आता चांगली गोलंदाजी करतोय. चांगला वापसी बघायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केला आणि तिथून मात्र आपण येतोय डॉट चेंडूची समाप्ती होते. पण ते गोलंदाजी मार्फत जयसिंग पाटील देखील येत आहेत. स्वागत दादा आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. तर त्यांनी देखील मला एक बाईक उपलब्ध करून दिली आहे. चेंडू ऑन साईडला हुक केलाय. चेंडू जातो यावेळेला आपण येतोय सीमारेषा पार षटकार. तीच धावा आपण पाहू शकता.
चांगली बॅटिंग करतो. कॅप्टन आला आणि कॅप्टनला माहिती आहे आपली भूमिका काय मैदानावर, नितेशला माहिती आहे. चांगली बॅटिंग करतोय. अभिजितवर हल्लाच करतोय यावेळेला. अभिजित गोलंदाजी मार्कवर P2 मधलं षटक करतोय आणि चांगली बॅटिंग करतोय यावेळेला आपण नितेश शेलार. एक षटकार बघायला मिळाला त्याच्या बॅटमधून. खरं अशा प्रकारचे फटके येतात ना तेव्हा विशाल आपण फलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो. त्याला माहिती मी खेळपट्टी चांगली बॅटिंग करू शकतोय. स्विच हिटचा प्रयत्न केला यावेळेला. सरळ बॅटनी जर धावा येत आहे तर स्विच हिट का फटका. डॉट चेंडूची समाप्ती. कारण सरळ बॅटने आपण बराच वेळा मी ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहिलंय आपण सरळ बॅटने जर धावा येतात ना तर तुम्ही आपण इथं स्विच हिट करायला जाऊ नका. करा नितेशने आत्ताच षटकार मारला या आधीच्या चेंडूवरती आणि आता मात्र स्विच हिट करायला आणि डॉट चेंडूची समाप्ती झाली. जसं की धावफल करते आपण पाहू शकता. एक गडी बाद 35 धावा आपण पाहू शकता. पुढे अभिजित गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. चेंडू ऑन साईडला पूल केला. गॅप मध्ये चेंडू जातो यावेळेला. वन बाउंड चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मार्शा पार. दमदार चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. चिंचोट्या पाडा संघ विनंती करेल जरा एकत्र येऊ नका. थोडासा वेळ गेलाय तर आम्हाला वेळ आता भरून काढायचा आहे. पण तो चिराग कशा प्रकारे बॅटिंग करतो. चिरागकडे स्ट्राईक असणार आहे. खूप चांगली बॅटिंग करतो नितेश. जर सरळ बॅटनी धावा येतात ना तर स्विच हिट उगाच खेळला मी तर म्हणेल. काही हरकत नाही. आता खेळलाय पण आता मात्र दुसऱ्या चेंडू ती लगेच बघा चौकार मारतोय. तर संख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. 2 षटकाच्या समाप्ती 19.50च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. चांगली बॅटिंग केली. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण तर कुणाल येतोय. अच्छा कुणाल कशा प्रकारचा गोलंदाजी करतोय. कारण P1 P2 संपलाय. P1 मध्ये धावा आल्या तर तब्बल विशाल आम्हाला माहिती आहे की 27. P2 मध्ये धावा आल्या आपण ते 12. चांगला स्टार्ट दिलाय स्वर्गीय शिवाजी सलार 11 खंबालपाडा संघाने. तर दोन्ही फॉर्मॅटमध्ये हा संघ खेळताना दिसतो. आपण ते 40+ देखील संघ आहे तो देखील याच नावाने परफॉर्मन्स करतो आणि रेग्युलर संघ देखील आपण तो दादांच्याच नावाने परफॉर्मन्स देतो. कुणाला येतोय गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला यंगस्टर आपण चिरागला पाहू शकतो. पण चिरागला आता आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागणार. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. चेंडू ऑन साईडला पूल केलाय. चेंडू जातोय कार्पेटच्या मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डीप अंद क्षेत्रशाला थोडंसं पामलिंग झालं. 2 धावा इथे कंप्लीट होतं का पाहायचं आहे. चिरागची त्याच्या वेगाने धावतो यावेळेला आणि 2 धावा कंप्लीट देखील करतोय. चिरागचं कौतुक करेल बघा किती वेगाने धावला आणि बॅट बघा ग्राउंडिंग करत आलाय तो. हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला जर मैदानात पॉपिंग क्रीज पूर्ण करत असेल ना बॅट ग्राउंडिंग करणं फार गरजेचं आणि तेच केलं त्या चिरागने. तसं काय धावफल कधी आपण पाहू शकतो. 41 धावा. कुणाल पुणे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचा 30 षटक करतो आमच्या समाजाच्या कक्षा कडून. हा चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू खेळून काढला यावेळेला. चेंडू जातो कार्पेटच्या मिडू घेतला. क्षेत्ररक्षक आला याला विजित येतोय. 1 पेक्षा जास्त काही मिळत नाही. धावसं काय धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 42 धावा. प्रथमेश पाटील देखील येतात. स्वागत आहे प्रथमेश. 42 धावा धावफल कधी लागल्यात. अतुल पाटील देखील येतात. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. श्रद्धांजली चषकमध्ये एक चांगला फायटर क्रिकेटर. आता स्ट्राईकला नितेशला आपण पाहू शकता. नितेश शेलार पाच कशा प्रकारे बॅटिंग करतो. इथून आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली नितेशने. कुणाल गोलंदाजी मार्कवर आमच्या समाजाच्या कक्षांकडून राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. हा चेंडू या वेळेला खूप उंच आणि खूप लांब जाऊन विसरतोय. चेंडू जातोय सी मार्शा पार. षटकार. जितू बाद झाला तर नितेशने बघा आक्रमण केलं. जितूने 3 षटकार मारल्या तर नितेशने 2 षटकार मारले. काय बॅटिंग करतोय. सनू काय डगआउट मधनं सेट होऊन दिसतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय. सराव केला ना या मैदानावर आपण मगाशी बघितलं की खंबालपाडा संघाने चांगला प्रॅक्टिस केली आणि आपण नेहमी म्हणतो ना कुणाल सर प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. आणि ती प्रॅक्टिस केली आणि त्या धावा देखील त्याच्या बॅटमधून येतात. कुणाल पुणे गोलंदाजी मार्कवर टाकलं नितेश. चेंडू ऑन साईडला पूल केलाय. तडाखा बघायला मिळतोय. चेंडू जातोय यावेळेला मिड विकेट सी मार्शा पार. षटकार. नितेश थांबत नाहीये कारण का अजूनही सिक्सर किंग मैदानावर येणं बाकी आहे.
संख्या धावा फलकात 50 कंप्लीट. टाळ्या होऊन देतो या संघासाठी. जबरदस्त बॅटिंग केली जाते. नितेशचं कौतुक कर, काय बॅटिंग करतोय, भलता लय मध्ये आलाय आणि खूप चांगली बॅटिंग करतोय. कुणाल तू नितेश. चेंडू पुन्हा एकदा फुल करायचा होता, व्यवस्थित चेंडू मिडल होत नाही. चेंडू होता कार्पेट मिड विकेटला. अभिजित देतोय, चेंडूला उचलतं, दुसरी धाव इथे घातक ठरू शकते आणि फलंदाज बाद होतोय. यावेळेला विकेट सॅक्रिफाईड केली जाते आणि मैदानावर आता बघितलं तर येतोय तो फलंदाज सिक्सर किंग साई सेलार येतोय. आता साईचे आम्ही षटकार पाहिल्यात. कुणाल सर आम्हाला आजही तो मैदान आठवतो. आपण इथं तलोजा मैदान, काय बॅटिंग केली होती. जे पाठीराखे आले तर त्यांना खुश करून सोडले ते. कुणाल सर कुणाच्या अगेन्स्ट मारलं ते सांगणार नाही, पण बॅटिंग खूप चांगली केली. प्रेक्षक देखील खूप मनोरंजन केलं होतं त्या प्रेक्षकांनी. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 55 धावा. 55 धावा झाल्या, 2 गडी बाद. स्वर्गीय शिवाजी शेलार 11 खंबालपाडा संघ. कुणाल यश मिळालं, पण सांघिक यश मिळालंय चिंचवडच्या पाडा संघाला. कुणाल चेंडू उंच गेलाय, लांबी मात्र प्राप्त होत नाहीये. अभिजित येतोय, सांगितलंय माझा झेल मी घेणार आणि फलंदाज बाद. चेंडू मध्ये 27 धावांचं योगदान. टाळून देतो नितेश साडी. जबरदस्त बॅटिंग केली. चेंडू भरपूर उंच गेला होता, लांबी प्राप्त झाली नाही. आता नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता. हेमंत येतो, यंगस्टर येतो अजून एक. आता साई कशा प्रकारे बॅटिंग करतोय कुणाल सर. आता बघा 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये साईला किती जास्त स्ट्राईक भेटे पाहिजे. हेमंत येतोय, गोलंदाजी मार्कवर येतोय. पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. अभिजित येतोय, अभिजित भोईर. कुणाल सर एक चांगला आपण आता क्रिकेटर देखील आहे, तेवढाच चांगला कबड्डीपट्टू देखील आहे. पाहिजे हेमंत कशा प्रकारे बॅटिंग करतोय. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 70+ धावा करायच्या असतील तर आक्रमण करावं लागणार आहे. तर धावा आता धावा आल्यात. आपण 3 षटकामध्ये 55 धावा आल्या आहेत. 18.33च्या सासने धावा आल्यात. अभिजित गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस ऑन साईडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप चांगला झेल पकडला जातोय. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती अभिजितला विकेट मिळालाय. खूप चांगला झेल पकडला, जमिनी लगत झेल आला होता आणि स्क्वेअर लेगला अप्रतिम झेल पकडला संदीपने. धनाजी आलाय. अभिजित पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. मोठा गाव एनकडून राईट आर्म ओर तिकडे मार्क होतो स्ट्राईकला. धनाजीला आपण पोहोचता. हा चेंडू ऑन साईडला फुल करता पायचीचा अपील. फलंदाज बाद. साई नाराज होतं या बेलला, कारण सिंगल काढून ना कुणाल सर साईला स्ट्राईक देणं फार गरजेचं. प्रत्येक फलंदाज करतोय का एक्झॅक्टली मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो. कारण साई सारखा फलंदाज तुमच्याकडे आहे ना नो स्ट्राईकला, त्याला स्ट्राईकवर आणणं फार गरजेचं या बेलला. 2 चेंडू डॉट जातात तिथे आणि 2 गडी देखील बाद होत आहेत. तर यावेळेला आपण पाहू शकता मिलिंद येतोय. मिलिंद कशा प्रकारे क्रिकेट खेळतोय. साई पाहतोय विकेट कसे जात आहेत. साईला स्ट्राईक आली नाही अजून, पण 55 वरती 5 गडी बाद झाल्यात. काय सुरुवात केली होती. जितू बाद झाला, नितेश बाद झाला, धनाजी बाद झाला, हेमंत बाद झाला. चेंडू खूप चांगला होता यावेळेला. हे चांगलं क्रिकेट आहे.
इतर म्हणेल धाव कशी आली हे महत्वाचे नाही, साईला स्ट्राईक दिली ना हे फार महत्वाचं. आता पाहिजे साई कशा प्रकारे बॅटिंग करतोय. धावसंख्या धाव फलकात 56 धावा आपण पाहू शकतो. अभिजितचं कौतुक करे, खूप चांगलं कमबॅक करून दिलंय. 5 गडी बाद 56 धावा. तर साई शिलार आलाय. कशा प्रकारे बॅटिंग करतोय आता. साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉईंट लेगला आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण लॉंग लेग रिजन मध्ये, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण वडिश लॉंग ऑनला डीप मध्ये अभिजित. ऑन साईडला हुक केला यावेळेला. चेंडू जातो यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारच्या पार षटकार. षटक बाकी आहे. आपण इथं 4थं षटक प्रगती पथावर आणि त्याला माहिती साईला यानंतर एक षटक बाकी आहे. म्हणून आक्रमण करणं फार गरजेचं आहे. आणि साई जेवपर्यंत मैदान आहे ना तोपर्यंत धावा अशाच प्रकारच्या बरसत राहणार आहेत. 62 धावा धावफल कधी आपण पाहू शकता. अभिजित गोलंदाजी मार्कवर ओर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू परफेक्ट यॉर्कर चेंडू. सन्मान दिलाय बघा. ब्रह्मास्त्राचा वापर केला होता षटकार आल्यानंतर. आणि साईला माहिती यॉर्कर चेंडू येण्याला थांबवणं फार गरजेचं. आणि पंचांकडे अपील केलं तर पंच सांगतात की बॅड कट आहे. डॉट चेंडूची समाप्ती. चांगलं क्रिकेट बघायला म्हणजे दोन फलंदाजाच्या माध्यम आपण खेळाडूंच्या माध्यमातून. एका बाजूला अभिजित आपण पाहू शकता, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता साई. षटकार आल्यानंतर बघा त्याच खेळाडूला इथे ब्रह्मास्त्राचा वापर केला. यॉर्कर चेंडू फेकला होता. अभिजित गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. कार्पेटच्या मध्ये चेंडू गेला यावेळेला वाडीश लांगून क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला फीड करतोय. एकच 10 मिनिटे धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 63 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावा झाल्या आहेत. 10.75च्या सरसरी धावा कुठल्या आहेत. चला एकत्र येऊ नका. चिंचवडचा पाडा संघ जरा थोडं सहकार्य करा. अंतिम षटक आता प्रगतीपदावर असणार आहे. अंतिम षटक कोण घेऊन येते यावेळेला. 63 धावा झाल्यात. साईचा विचार केला साईने आतापर्यंत 7 धावांचं योगदान दिलंय. या षटकात 2 गडी बाद केले आणि 8च धावा दिल्यात. वाकलन बी संघ देखील येतोय. सोमनाथ गायकर आणि कंपनी आपण पाहू शकता. संकेत गायकवाड अतिशय चांगली बॅटिंग केली काल आर चषक मध्ये. पण संकेत आपण एक जस्ट चेंडू हुकले ना, मिस केला ना, तिथे मात्र संघाला पराभूत व्हावं लागलं. नाहीतर आपण बघितलं आज वाकलन संघ आर चषकच्या फायनल मध्ये असता. काही हरकत नाही. संकेत काल काय केलं ते महत्वाचं नाही, आज करायचंय. तर अंतिम षटक घेऊन येते यावेळेला ओमकार. 63 धावा साई. ओमकार येतोय. ओमकार म्हात्रे अंतिम षटक स्लोगरचं हानामारीचं षटक आता घेऊन येतोय. साई पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतो. साई शेलार आता इथून चांगली बॅटिंग करतो का पाहायचंय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, पॉईंट लेगला क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड स्कोअर लेग, मिड विकेटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण, थोडंसं विखुरलेलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. साईडला क्षेत्ररक्षण आपण शॉर्ट ताडमध्ये आपण होतोय. एक गली रिजन मध्ये पॉईंटला एक कव्हर्स. चेंडू लाईन पावी लागणारा वेग प्रचंड होता. पंच नोची खूण करतात यावेळेला. नोची खूण करतात म्हणा. येणारा चेंडू फ्रीट. आता पाहायचं साई कशा प्रकारे बॅटिंग करतोय. ओमकार गोलंदाजी मार्कवर. चेंडू यावेळेला स्टँडर्ड दिले चेंडूला फेकून देतोय. खूप लांब जाऊन चेंडू विसावतोय. षटकार. आम गेलाय. स्टँडर्ड दिले चेंडूला फेकून दिलाय. लॉंगॉनच्या डोक्यावर धावसंख्या 10 फलकाती 70 धावा. ओमकार एज घेऊन चेंडू मागे सरकतो यावेळेला. ड्रॉप झाला यावेळेला. ओमकार पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर. झेल सुटलाय अभिजित कडून. अजूनही चेंडू बाकी विचार जर केला तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओमकार गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओर तिकडे मार्क होतो. साईडला साई. चेंडू वेट अँड वॉच क्रिकेट केला यावेळेला. चेंडू जातो लॉंग ऑन लॉंगच्या मधून. षटकार.
तर विचार केला ना कुणाल सर 9 षटकार आल्यात. ओमकार गोलंदाजी मार्कवर राईट अप ओ तिकडे मार्क होता स्ट्राईकला साईल आपण पाहू शकता. पुलटॉस पुन्हा एकदा लॉफ केला यावेळेला पहिला स्ट्रोक बघायला मिळालाय. 55 तो षटकार. धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता 82 धावा. चौऱ्या 84 धावा आपण पाहू शकता. या स्पर्धेतील हायएस्ट धावा टाळून देते कंबालपाडा संघासाठी. काल 82 होत्या. जीटीसीचे बघा चांगले आपण तर ऑपरेटर त्यांनी सांगितले की काल 82 होत्या 84 झाल्यात. चेंडू बाकी अजून एक. ओंकार गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला साई. फुल टॉस यावेळेला पाचीचं अपील केलं जात आहे. एक धाव इथे कंप्लीट होते का पाहायचंय. तिसऱ्या पंचांची आपण इथं मदत घेतली जाणार आहे. तर आपण बघितलं तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. धाव पूर्ण आहे की तो फलंदाज बाद आहे. तर गडी बाद झाले. तब्बल आपण जर विचार केला तर प्रथम बॅटिंग करताना कंबालपाडा संघाने 84 धावा केल्यात आणि गडी बाद झालेत. विशाल आम्हाला माहिती आहे तब्बल 6 गडी बाद झालेत. तर आपण 85 धावांचं मोठं लक्ष असताना आपण टॉसच्या दिशेने देखील आपण जाणार आहोत. तर दोन बलाढ्य संघांमध्ये आपण येतोय. थँक्यू डीजे. चला वाकलन बी संघ संघनायक आणि चेंजचा गेम वडली बी संघ संघनायक टॉस साठी यायचे. तर बघा एक कंबालपाडा संघाने सांगितलं की आज आपल्यात मयूर नाहीये. मयूर तुळशीराम पाटील नाहीये. त्याला देखील ते श्रद्धांजली वाहणार आहेत. त्या पट्टीवर जाऊन एक चांगली संकल्पना आहे. हॅलो हॅलो. तर चला वाकलन बीज संघाचे संघनायक आणि चेंज द गेम वडवली बीज संघाचे संघनायक टॉस साठी यायचे. एक मिनिट डीजे मास्टर. आज आपल्यात आपण मयूर नाहीये. मयूर तुळशीराम पाटील नाहीयेत आपल्यात. तर त्यांना श्रद्धांजली वाहून मग आपण सामन्याला सुरुवात करणार आहेत. कंबालपाडा संघ सर्वांना विनंती करतोय. सर्व आपण पहिले तर प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती करतोय. ज्या खेळाडूंनी कॅप रिमूव्ह केलं आपण तर कॅप डोक्यावर त्यांनी कॅप रिमूव्ह करायचे आहेत. एक साथ सावधान हो गे सावधान. ओम शांती शांती शांती. मयूरच्या आत्म्यास चिरशांती लाभो ईश्वरचरणी प्रार्थना. तर एव्हा कॅचचं आपण तो पारितोषिक मिळणार आहे. राजा जाधव एक चांगले खेळाडू आहेत. मंडप डेकोरेशन केले. त्यांना अजकांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. चला कमलेश या लवकर. तर चला तर सूरजला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमतः ऐवा कॅचचं पारितोषिक त्याच्यानंतर टॉस देखील करायचंय. चला या. चला या कॅप्टन चेंज द गेम वडवली संघाचे संघनायक या. संकेत देखील येत आहेत.
तर मुकेश दादांना विनंती करतो, मुकेश दादा या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करू. तो टॉस करायचा आहे. वाकलन विपक्ष आपण म्हणजे तर वाकलन बी विपक्ष वडवली बी. तो टॉस जिंकलाय आपण म्हणजे तर आपण तो वडवली बी संघाने काय निर्णय असले क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण कराल तर विपक्ष संघाला आपण किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. असे कोणते गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली तर तुम्ही कमीत कमी धावापर्यंत वाकलन बी संघाला रोखण्याचा प्रयत्न कराल. मी आहे शुभम, ऋतिक आणि विशाल. या योजनेबद्दल तुम्ही काय सांगाल. आयोजन खूप चांगलं आहे आणि दरवर्षी चांगलंच असतं आणि प्रत्येक वेळी नवीन काहीतरी संकल्पना असते. तो बेस्ट ऑफ लक. तर टॉस बॉक्स मधनं न्यूज टॉस जिंकलाय आपण इथं चेंज द गेम वडवली बी संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर जाऊया कॉमेंटर बॉक्समध्ये सज्जेत कुणाल जाते सर. धन्यवाद बाळू पाटील. 85 धावांच्या लक्ष्याचा पाठला किती करायचा आहे. 6 फलंदाज बाद झाले होते. 84 ला टीम SSCC कांबालपाडा आणि आता त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय चिंचोड्याचा पाडा हा संघ. पहिले षटक रवीचं, पहिल्या बॉलवर सिंगल. आखोटप्प्याचा बॉल बॅकफुटला जात असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पुल केलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. जजमेंट खूप चांगलं. चिरागने चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. अभिजित खूप महत्वाचा खेळाडू आहे या टीमचा. त्याच्यावर सर्वांच्या नजरा असतील. नवीन फलंदाज धनराज आता मैदानामध्ये चाललाय. गणराज, माफ करा, गणराज. पंच्याऐंशी धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. लेग स्टंपवर टाकलेला बॉल आणि इथे मात्र रन मिळणार नाही. येतोय डॉट बॉल. बॅटची कडा घेत तिथेच विसावलाय. चांगली कामगिरी. स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन दुसऱ्या पर्वामध्ये श्रद्धांजली चषक 2022 तुम्ही अनुभवताय. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. SSCC कांबालपाड्याच्या विरुद्ध चिंचोड्याचा पाडा अशी लढत आपल्या समोर रंगताना कोणी संघ इथे उपस्थित होऊ शकला नव्हता. कमी गतीने टाकलेला बॉल लेग ब्रेक होता. लवकर पिक केला, पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या टीमच्या दृष्टिकोनातून त्याच्या बॅटमधून षटकाराला रवीचं भव्य स्वागत. पहिल्या ओव्हरमध्ये करत असताना लेग ब्रेक लवकर पीक केला, कमी गतीने आला. अगेन्स्ट द स्पिन चांगला फटका. रिव्हर्स केलाय. क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न. तिथे एक धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या जोरावर धावा झाल्या स्कोरबोर्डवर 8. लक्ष्य 85 धावांचा. 8 धावा फलकावर. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये SSCC खांबालपाडा संघाचा गोलंदाज रवी हे पहिले षटक हाताळतोय. स्वर्गीय शिवाजी दादा शेलार 11 खांबालपाडा या नावाने हा संघ इथे खेळताना दिसतोय. चिंचोड्याचा पाडा या टीमच्या विरोधामध्ये त्यांची मॅच आणि एक मोठं लक्ष या स्पर्धेतलं त्यांनी सेट केलंय. 85. बॅटची कडा मागे जातोय. बॉल फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बीट करून जाईल. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन.
पहिल्या ओव्हरनंतर 12 रन. अभिजित सध्या स्ट्रायकिंग एंडला. साईच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी साई यांची. बॅटिंग देखील केली, आपल्या संघासाठी आक्रमण केलं. शेवटच्या बॉलवर ते रनआउट झालेत आणि आता गोलंदाजीसाठी तयार. राऊंड विकेटने ओव्हर पिच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. साई स्वतः बॉलच्या मागे धावत असताना आणि इथे झेल मात्र सोडलाय. 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 14. लक्ष आहे या मॅच मध्ये 85 धावांचं. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याची जबाबदारी अभिजितच्या खांद्यावर आहे. हा खेळाडू जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत आव्हान चेस करू शकतो संघ चिंचोड्याचा पाडा. लक्ष असतील सर्वांचंच या खेळाडूवर, कारण हा खेळाडू खूप महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा खेळाडू या टीमचा. एक फलंदाज बाद झालाय, परंतु रन रेट रिक्वायर रन रेट आता झपाट्याने वाढतोय. रिव्हर्स केलाय, फटका चांगला आहे. हा बॉल जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येईल, हा येतोय षटकार. सोडल्यानंतर पुढच्याच बॉलवर जखमेवर मीठ सोडल्यासारखा हा फटका होता. मोठा फटका, उत्तुंग फटका. 6 धावा रिव्हर्स खेळला, परंतु एलिव्हेशन चांगलं मिळालं. रिझल्ट चांगला होता. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 20. 85 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 20 धावा फलकावर लागल्यात, म्हणजे अजून 65 धावांची आवश्यकता आहे. बॉल या ओव्हरचे झाले 3. 21 बॉल आणि 65 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळलाय. यावेळेला पाहिलं साईने अंदाज घेतला, बरोबर लेग स्टंपच्या जवळून बॉल गेला विकेट किपरकडे. रिव्हर्स केलाय, त्याच्यामुळे अंपायर देखील वाईड बॉल घोषित करणार नाहीत आणि येतोय डॉट बॉल. ही खास येते साईची. कमबॅक करणं जाणतो हा खेळाडू. चूक केली इथे फलंदाज अभिजितने. डॉट बॉल येत असताना 20 धावा आहेत फलकावर. 65 रनची आवश्यकता. 20 बॉलचा खेळ शिल्लक. शफल झाला, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल स्टंपवरून गेलेला नाहीये, त्यामुळे पंचांनी इशारा कळवला हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन ते मात्र मिळताना दिसते. रन झाले 21. 21. 85 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. श्रद्धांजली चषक तुम्ही अनुभवताय. दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा. असा दुसरा दिवस. बॅटची आतमधली कडा घेतली. शॉर्ट फाईन लेगला रवी आहे. चांगले क्षेत्ररक्षण, तोपर्यंत 1 रन मिळेल. 22 धावा. फलकावर स्ट्रायकिंग येईल आता आलाय गणराज. 85 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. 22 धावा फलकावर आहेत. 63 रनची आवश्यकता. 19 चेंडूचा खेळ शिल्लक. चांगला फटका लॉफ्ट करत असताना ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. गणराजच्या खात्यामध्ये 1 रन. स्ट्राईक ठेवेल गणराज स्वतःकडे. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 23. बॅटिंग करत असताना चिंचोड्याचा पाडा 85 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. गणराजच्या माध्यमातून इथे त्याला स्ट्राईक मिळते. रन झालेला आहे 24.
61 धावांची आवश्यकता. 2 ते 3 मोठे फटके आले, मॅच मध्ये कमबॅक करू शकतो संघ चिंचवण्याचा पाळा आणि त्याने ते करायला हवं. एक नौका संघ आहे, यंगस्टरने भरलेला संघ. यावेळेला चेंडू पायावर आदळलाय, पंचाकडे हलकीशी अपील केली, स्पष्ट नकार इथे देत असताना पंच. डॉट बॉलची समाप्ती. रवीने चांगली गोलंदाजी केली पॉवर प्ले मध्ये देखील आणि आता वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरं षटक हाताळत असताना देखील 2 बॉल टाकलेत, 1च रन त्याने या ओव्हरमध्ये खर्च केली आहे. रवी टू अभिजित, पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला पुढे टाकलेला बॉल ऑन साइडला धमाका, बॉल सीमारेषेच्या दिशेने लॉंग ऑनला येतोय. फलंदाज अभिजितच्या बॅट मधून षटकार. तसं पाहिलं तर एका वेगळ्या टोपण नावाने हा खेळाडू ओळखला जातो आणि त्याचे देखील भाव भरपूर वाढलेत. आणि सध्या आपण पाहतोय अभिजित देखील भाव खाऊन जातो या मॅच मध्ये. टीम चिंचवड्याचा पाडाकडून सध्या दमदार खेळ त्याचा. लक्ष या मॅच मध्ये आहे 85 रनचं. 85चा पाठलाग करायचा तर असंच खेळी करावी लागेल. नावामध्ये जीत आहे तो अभिजित आता मैदानामध्ये दमदार खेळ करत असताना. पुढे टाकलाय, यावेळेला लॉंग ऑफला आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा धमाका षटकार. पहिले टेन्शन मध्ये नव्हता आणि जसे हे 2 षटकार आले त्याच्यानंतर टेन्शन वाढलंय. त्यांना माहिती आहे अभिजित असा खेळाडू आहे, मॅच कुठल्याही क्षणी कुठेही घेऊन जाऊ शकतो. म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला, एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव, वॉर अँड क्रिकेट. प्रेमात, युद्धात आणि क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. शेवटपर्यंत संघर्ष करावा लागेल आणि तो संघर्षाचं दुसरं नाव सध्या मैदानामध्ये अभिजित, ज्याच्या नावामध्ये जीत आहे. सध्या दमदार बॅटिंग करत असताना रवीचं भव्य स्वागत. एक लॉंग ऑनला आणि एक लॉंग ऑफला असे सलग 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. रन झाले स्कोर बोर्डवर 36. रवी थोडासा दबावामध्ये दिसतोय. बॉलिंग मध्ये व्यत्यय येत असताना डेड बॉलचा इशारा इथे पंच करतात. 4 बॉलचा खेळ या ओव्हरचा संपलाय. 36 धावा फलकावर आहेत. 85 रनच्या लक्ष्याचा पाठलाग सध्या सुरू आहे. रवीचा पुढचा चेंडू, आखुटप्प्याचा बॉल, हुक करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल सोडलाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न, 2 धावा मिळतील. 2 जीवदान आतापर्यंत मिळालेत अभिजितला. क्षेत्ररक्षक होता डीप मध्ये जयेश. ज्यावेळेला जयेश बॉल पर्यंत धावत आला त्यावेळेला वाटलंच नव्हतं झेलसाठी कुठला प्रयत्न आहे त्याचा. शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटतोय. 38 धावा झाल्या, 38. 85 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 38 धावा तुम्ही बनवल्यात, म्हणजे इथून 47 रनची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 13. 13 चेंडू 47 धावा. फुल टॉस आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय हा उत्तुंग टोला. बॉल सीमा पार, षटकार. 7,777 रुपयाचं पारितोषिक होतं. स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील यांच्या बॅनरला जर हा षटकार लागला असता तर, परंतु थोडासा बाजूने गेला, पारितोषिक हुकलं आणि अखेर हा षटकार इथे आल्यानंतर 12 चेंडू मध्ये 41 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 41 धावा. या पण ऐकूया एक चांगलं संगीत.
मनात साऱ्यांच्या करून गेला घर थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तुमचं. चला मॅचकडे वळूया. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये अजूनही 41 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 41 धावा. वड मॅच काय मैदानामध्ये खेळला अभिजित. बारा मार्च 2006 वन डे इंटरनॅशनल मध्ये सर्वाधिक धावसंख्या जी ऑस्ट्रेलियन टीमने उभारली होती 434. 435चं लक्ष होतं आणि 438 धावा करून अवघ्या 3.5 तासामध्ये तो विक्रम मोडीत काढला टीम साऊथ आफ्रिकाने. हा देखील पराक्रम झालाय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. पाहूया आता तो पराक्रम इथे चिंचोड्याचा पाडा करेल का. 12 चेंडू 41 धावा, परंतु स्ट्राईक किती वेळेला मिळेल फलंदाज अभिजितला हे पाहायचंय. जेवढा जास्त बॉल तो मैदानामध्ये खेळेल तेवढं जवळ टार्गेट येईल. जेवढा नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तेवढं लांब टार्गेट जाईल. बॉलर आहे नितेश. शॉर्ट बॉल पहा. एक रन घेण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे आणि घेतली असं स्ट्राईक प्रतीत होतंय. फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला बाद. पुन्हा एकदा सर्वांचंच क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित श्रद्धांजली चषक 2022 मध्ये 11 चेंडू आणि आता 41 धावांची आवश्यकता. 7 षटकार मारावे लागतील येणाऱ्या 11 बॉल मध्ये. सामना जिंकण्यासाठी चिंचोड्याचा पाड आला. काय फायटिंग मॅच इथे रंगत असताना हाफ ट्रॅकर होता. यावेळेला लॉंगेस्ट बाउंड्री लाईन आहे 58 मीटर. क्लिअर करावं लागेल आणि इथे पुन्हा एकदा जीवदान मिळतंय. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न. थ्रो येत तोपर्यंत 2 धावा इथे मिळताना दिसतील. 2 मिळाल्यात. आता 39 कराव्या लागतील. बॉल शिल्लक आहेत 10 चेंडू आणि 39 धावा. अगेन्स्ट द विंड खेळायचा आहे. हवेच्या विरोधात या मॅच मध्ये तो खेळताना दिसतोय. 39 रनवर आणि आता इथून पुढे 39च धावा करायचे आहेत. परंतु बॉल शिल्लक आहेत 10. त्याने 15 बॉल घेतलेत 39 रन करण्यासाठी. 46 या धावा झाल्यात संघाच्या. त्यातल्या 39 धावा आहेत वैयक्तिक अभिजितच्या. चांगला दमदार खेळ त्याच्या माध्यमातून. स्वप्न मोठी पाहिले त्या टीमने. चिंचोळ्याचा पाडा वाईल्ड कार्ड एंट्री हो आम्ही खेळणार खांबालपाड्याच्या विरुद्ध. 10 मिनिटात संघ इथे दाखल झालाय. चांगलं क्रिकेट दाखवत असताना रिव्हर्स खेळलाय. मागे जातोय बॉल. थर्ड मॅनला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे 4 रन. चेंडू 35 धावा हे समीकरण. तो खेळताना दिसतोय अभिजित. वैयक्तिक 43 या आकड्यावर 7 रन दूर आहे अर्धशतकापासून. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं ठरवू शकतं. पाहूया ते अर्धशतक येईल का. गोलंदाजावर थोडासा दबाव आहे. चौकार आलाय नितेश बॉलिंगसाठी. टीमचा कॅप्टन नितेश पुढचा चेंडू घेऊन. यावेळेला चांगली लाईन. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. खराब स्ट्रोकचं सिलेक्शन. डॉट बॉल. 50 धावा फलकावर. 8 चेंडू आणि 35 धावा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 8 बॉल 35. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये रंगत कायम राहील. हाफ ट्रॅकर हुक केलाय. बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ व्यासपीठाच्या दिशेने हा येतोय श्रद्धांजली चषक षटकार.
49 धावांची खेळी केली. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे फलंदाज अभिजित. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वेल प्लेड टीम आणि वेल प्लेड अभिजित. चांगला खेळ ते दाखवत असताना 29 धावांची अजून आवश्यकता. शेवटचा बॉल या ओव्हरचा शिल्लक 7-29. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं येईल का हे पाहायचंय. बॅट्समन तयार. या वेळेला अगदी स्टंपच्या जवळून जातोय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन वाट पाहावी लागेल नेक्स्ट ओव्हरमध्ये. आता शेवटच्या ओव्हरमध्ये 5 षटकार मारावे लागतील, परंतु पहिल्या बॉल नंतर स्ट्राईक मिळेल का अभिजितला हे पाहायचंय. येणारे बॉल शिल्लक आहे 6 चेंडूमध्ये रन करायचे आहेत 29. एकोणतीस धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये संघर्ष जर तुम्ही पाहिला असेल तर एकट्या खेळाडूने केलाय, एकटा लढलाय या मॅच मध्ये. क्रिकेट हा खेळ एकीचा खेळ आहे. जेंटलमॅन गेम आपण सातत्याने खेळायला म्हणतो, परंतु सर्वांनी लढणं गरजेचं आहे. मी मगाशी उल्लेख केला 2006 12 मार्चचा. त्यावेळेला फक्त साऊथ आफ्रिकेचा एकटा कुठला खेळाडू लढला नव्हता. प्रत्येक जण येऊन बॅटिंग करत होता. हर्षल गिफ्टचं शतक होतं. प्रत्येक खेळाडूने रन केल्या, बाउचरने चांगल्या धावा केल्या आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी त्या धावा चेस केल्या. परंतु इथे काय झालंय, टीम चिंचोड्याचा पाडाकडून फक्त एकटा बॅट्समन रन करतोय. उर्वरित फलंदाज मोठे फटके मारू शकलेले नाहीयेत, त्याच्यामुळे थोडासा दबाव आलाय. 6 बॉल 29 रनची आवश्यकता. अभिजित आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं येईल का हा देखील प्रश्न आहे. शेवटचं षटक टाकतोय जेपी. जयेश पाटील जेपीच्या हातामध्ये हे शेवटचं षटक आणि त्याच्या समोर आहे फलंदाज संदीप. 6 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण. बोलत तयार. स्ट्राईक मिळेल का अभिजितला. पहिल्याच बॉलवर हुक केलाय, बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय पहिल्याच बॉलवर षटकार आणि आता 5 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. टीम चिंचोड्याचा पाडा या संघाला या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी. क्रिकेट आहे या क्रीडांगणावर, या स्पर्धेमध्ये, या क्रिकेटच्या दुनियेमध्ये काही घडू शकतं. कुठलाही संघ कुठल्याही टीमवर हावी होऊ शकतो. 1983 वर्ल्ड कपचंच उदाहरण घ्या ना. 17-5 झिम्बाब्वेच्या विरुद्ध भारतीय टीमची परिस्थिती. बीबीसीचा संप, त्याच्यामुळे टेलिकास्ट झालं नाही आणि त्याच मॅच मध्ये 175 रन ठोकले कपिल देव निखंज यांनी. आता या मॅच मध्ये समीकरण आहे 23 धावा करायच्या आहेत. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. जेपीचा पुढचा बॉल बॅटला लागलाय का. 1 रन घेण्याचा प्रयत्न आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. इथे 1 धाव मिळताना दिसेल. आता 22 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. 4 बॉल 22 धावा म्हणजे 3 षटकार 1 चौकार देखील चालू शकतो. मॅच मध्ये राहू शकतात. 19 चेंडू मध्ये 49 धावांची खेळी साकारली आहे फलंदाज अभिजित भोईरने. वेल प्लेट अभिजित भोईर. दमदार खेळ त्याच्या माध्यमातून. 22 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ. दबाव आहे एसएससीसी खांबालपाड्यावर. त्यांना माहिती आहे हा सामना अजून संपलेला नाहीये. जेपीने एक चूक केली तर मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक. आणि हे षटक ज्या एंड कडून होतंय तिथली बाउंड्री लाईन 53 मीटरची आहे. अशा परिस्थितीमध्ये एव्हरीथिंग इज पॉसिबल. सर्व काही शक्य आहे. काही घडू शकते या मॅच मध्ये. विकेट किपर यष्टांना चिटकून अर्धशतकाच्या उंबरठ्यावर जाऊ दिलाय बॉल. पंच आता वळण घेत आहेत. हा वाईड बॉल असेल, सोडून दिलाय, त्याच्यामुळे 21 धावांची आवश्यकता. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. होत्याचं नव्हतं होऊ शकतं या मॅच मध्ये. धावा तर चांगल्या उभारल्या. 85 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघ चिंचोड्याचा पाडा. हा देखील बॉल सोडून दिलाय. विकेट किपरच्या मागे जातोय. आणखीन एक वाईड बॉल. कहाणी में ट्विस्ट. 4 बॉल आणि 20 धावा. प्रेशर जे प्रेशर कुकर मध्ये येतं, त्यानंतर शिट्टी वाजते, त्यानंतर भात शिजतो. अगदी तेच प्रेशर क्रीडांगणामध्ये आहे.
इथे एका टीमची शिट्टी वाजेल, एक संघ स्पर्धेच्या बाहेर जाईल, एक संघ स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये जाईल. 20 धावा झाल्यात, माफ करा 20 धावांची अजून आवश्यकता. 19 धावा देखील चालू शकतात कारण विकेट कमी गमावलेत या टीमने. चिंचोड्याचा पाडा 2च विकेट, 6 फलंदाज बाद झाले होते. खांबालपाड्याचे 20 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 4 बॉलचा खेळ शिल्लक. रंगतदार सामना, दुपारी एकदम कडक सामना. स्लोअर वन होता, बीट केलं, फ्लाइट दिली आणि सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आता 3 बॉल 20 धावांची आवश्यकता. आता दबाव आहे. 3 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 19 केल्या तरी जिंकू शकतात, म्हणजे 3ही षटकार मारले तरी एका धावाने संघ चिंचोड्याचा पाडा पराभूत होईल. पाहूया अर्धशतक पूर्ण होत आहे का. फलंदाज अभिजित भोईर स्ट्रायकिंग एंडला. ओव्हर पिच बॉल हवेत खेळलाय, 49 रनवर आहे. हेमंत झेल खाली आणि ते झेल सोडलाय. अर्धशतक पूर्ण होईल या फलंदाजाचं. 2 धावा. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे या क्रिकेट विश्वाला खरी तुझी अवकात. आणि इथे तीच अवकात दाखवत असताना फलंदाजीमध्ये दमदार खेळ दाखवलाय फलंदाज अभिजित भोईरने. वेल प्लेड. आता या मॅच मध्ये 18 धावांची आवश्यकता. 2 बॉलचा खेळ शिल्लक. रन केलेले आहेत त्याने 21 चेंडूमध्ये 51. पहिलं अर्धशतक या स्पर्धेचं स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित श्रद्धांजली चषकामध्ये हा पहिला मान अर्धशतकाचा अभिजित भोईरच्या नावावर. 3 झेल सुटलेत, हे मात्र विशेष. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आलेले रन ओमकारच्या ते कुठेतरी आता खटकतायत चिंचोड्याचा पाडा या संघाला. परंतु विचार करतील, या संघाचा आता विचार होईल ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. हा संघ योद्धा आहे, चांगले खेळलेत, नो डाऊट. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल हवेत खेळलाय, टायमिंग जुळलंय का, साई बॉलच्या खाली आहे, झेल घेण्याचा प्रयत्न आणि हा षटकार. 12 धावांची आवश्यकता. पहा शेवटचे जे 2 षटकार मारले होते साईनी, तेच षटकार राहिलेत आता या स्पर्धेमध्ये. 22 चेंडूमध्ये 57 धावांची आवश्यकता. मॅच कोणी जिंको, पैसा वसूल सामना. मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत आहेत का. सर्वांनी टाळ्या वाजवा फलंदाज अभिजित साठी. वेल प्लेड अभिजित, खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये त्याने दाखवलाय. चर्चा अशी मगाशी सुरू होती की ज्या वेळेला SSCC खांबालपाडा संघ खेळला 85 केल्या, हा सामना इथे संपलाय असं प्रत्येकाला वाटलं, परंतु नाहीये, हे क्रिकेट आहे. 12 रन आणि शेवटच्या बॉलवर बीट केलं. 11 धावांनी हा सामना इथे जिंकला SSCC खांबालपाडाने. वेल प्लेड बॉईज. पुढच्या फेरीमध्ये हा संघ दाखल होतो, परंतु नक्की या रखरखत्या उन्हामध्ये घाम फोडला खांबालपाडा टीमला देखील या फलंदाजाने. अशा पद्धतीने हा सामना इथे